मित्र हो, चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रांती आणि प्रतिक्रांती, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाग 21. वैदिक पद्धतीच्या उतरत्या काळात शूद्र आणि स्त्रिया यांना अत्यंत कनिष्ठ स्थान प्राप्त झाले होते. बौद्ध धम्माच्या वाढत्या लाटेत या दोघांच्या दर्जात फार मोठा बदल झाला. थोडक्यात सांगावयाचे तर बुद्ध राजवटीत शूद्रांना मालमत्ता करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क प्राप्त झाला आणि ते राजेही होऊ शकत. इतकेच नव्हे तर वैदिक राजवटीत जे ब्राह्मणांचे सामाजिक स्थान होते तेही प्राप्त करण्याचा त्याला हक्क मिळाला. वैदिक राजवटीत ब्राह्मणांचा जो दर्जा होता तोच दर्जा बौद्ध धर्मात भिक्खूचा होता. दोन्ही धर्मव्यवस्थेत आपापल्या धर्मात त्यांचे स्थान आणि दर्जा एकाच पातळीवर मिळाला होता. परंतु शूद्राला वैदिक काळात ब्राह्मण होण्याची कधीच आशा नव्हती. परंतु भिक्खू होऊन तो ब्राह्मणाचे स्थान आणि दर्जा मिळू शकत होता. वैदिक व्यवस्थेत ब्राह्मण बनण्याची दारे शूद्राला बंद होती. परंतु बौद्ध धर्मात त्यांनी भिक्खू बनून ब्राह्मणाच्या तोडीचे होता येऊ लागले. याच प्रकारचा बदल स्त्रियांच्या बाबतीतही झाला. बौद्ध राजवटीत स्त्रीमुक्त झाली. विवाहाने ती गुलाम बनणे बंद झाले. कारण बुद्ध धर्मातील नियमाप्रमाणे विवाह हा एक करार होता. बौद्ध राजवटीत स्त्री ही मालमत्ता मिळू शकत होती, ती शिक्षण घेऊ शकत होती आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही की बौद्ध व्यवस्थेत भिक्खुनी बनून तिला ब्राह्मणांचे स्थान आणि दर्जा मिळू शकत होता. शूद्र आणि स्त्रियांचा दर्जा वाढविण्याबाबत बौद्ध धर्मात सिद्धांत इतका परिणामकारक झाला की बौद्ध धर्माचे शत्रू या धर्माला शूद्रांचा धर्म असे म्हणू लागले. हे सर्व ब्राह्मणांना न पचण्यासारखे, न रुजण्यासारखे होते. बौद्ध धर्माच्या शिकवणीतून शूद्र आणि स्त्रिया यांच्यात किती क्रांतिकारक परिवर्तन झाले आणि ब्राह्मणांना ही गोष्ट किती प्रशोभक वाटली याची साक्ष ब्राह्मणशाहीच्या विजयानंतर त्यांनी शूद्र आणि स्त्रियांना मिळालेल्या उच्च स्थानावरून त्यांना खाली खेचण्यासाठी किती विध्वंसक प्रवृत्ती दाखविली यावरून स्पष्ट होते. श्लोक क्रमांक 6.1. द्विजस्नातक गृहस्थाच्या कर्तव्याप्रमाणे जो राहिलेला आहे, ज्यांनी खंबीर निश्चयाने आपली इंद्रिय ताब्यात ठेवली आहेत व जंगलात राहून खालील नियम पाळले आहेत. 6.33. माणसाच्या नैसर्गिक आयुष्याचा तिसरा भाग जंगलात काढल्यानंतर त्याने आयुष्याचा चौथा भाग संन्यासी म्हणून काढावा व जगातील सर्व गोष्टीबाबत आसक्ती सोडावी. कायद्यातही म्हणून एक क्रमशः असमानता ग्रंथित केली आहे. दोनच उदाहरणे द्यावयाची तर बेअदबीचा कायदा व हल्ला करण्याबाबत कायदा पाहू. 3.267. क्षत्रियाने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर 100 पण दंड करावा. वैश्याने बदनामी केली तर 150 पण. याच अपराधाबद्दल शूद्राला देहदंड सांगितला आहे. श्लोक क्रमांक 8.268. ब्राह्मणाने जर क्षत्रियांचा अपमान केला तर त्याला 50 पण दंड करावा. वैश्याची बदनामी केली तर त्याला 25 पण दंड करावा. जे उच्चारू नये असे भाषण केल्याबद्दल 12 पण. याच्या जोडीला जर बदनामी केली असेल तर दुप्पट दंड वसूल करावा. 8.276. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी परस्परांना शिवीगाळ केली तर विवेकी राजाने ब्राह्मणाला सर्वात कमी तर क्षत्रियाला मध्यम दंड करावा. 7.277. वैश्य आणि शूद्र यांना त्यांच्या जातीनुसार याचप्रमाणे दंड करावा, परंतु शूद्राची जीभ कापावी असा निर्णय आहे. 7.279. शरीराच्या कोणत्याही इंद्रियाच्या सहाय्याने जर कनिष्ठ जातीच्या माणसाचे उच्च त्रिवर्णीयांना इजा केली तर त्याचे इंद्रिय कापून टाकावे अशी मनूची शिकवण आहे. 8.280. जो आपला हात उगारेल वा काठी उगारेल त्याचा हात कापून टाकावा. जो रागात लात मारेल त्याचा पाय कापावा. प्रत्येक ठिकाणी उतरत्या क्रमाने
असमानतेचे तत्व समाजात इतके खोलवर रुजविण्यात आले आहे की म्हणून ते तत्व लावण्यात हयगय केली नाही। तेथे मनूच्या वंशजांनी हे तत्व लागू करण्याची काळजी घेतल्याचे दिसते। उदाहरणार्थ मनूने गुलामीच्या आदेशांना इतर क्षेत्राप्रमाणे उच्च नीचतेनुसार असमानतेचे तत्व लागू होते की नाही हे सांगण्यास मनू विसरला होता। हे क्रमशः उच्च नीचतेचे असमानतेचे तत्व गुलामीला लागू नाही अशी कुणाची समजूत होईल आणि ब्राह्मणशाही शूद्राचा गुलाम होऊ शकतो असे कुणाला वाटेल या भीतीने यज्ञवल्क्य याने या बाबतीत शंका निरसन केले। त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की 15.183 गुलामी ही वर्णाच्या उतरत्या धर्माप्रमाणे असते, चढत्या क्रमाने असत नाही। विज्ञानेश्वरांनी याज्ञवल्क्यावरील आपल्या भाष्यात उदाहरण देऊन या असमानतेच्या तत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे। तो म्हणतो, ब्राह्मण आणि इतर वर्ण यांच्यामध्ये गुलामी ही उतरत्या क्रमाने असते। उदाहरणार्थ क्षत्रिय आणि इतर वर्णीयांना ब्राह्मण गुलाम करू शकतो, क्षत्रिय हे वैश्य व शूद्रांना गुलाम करू शकतात। याप्रमाणे गुलामीची पद्धत उतरत्या क्रमाने लागू होते। समानता आणि असमानतेच्या भाषेत बोलायचे तर याचा अर्थ ब्राह्मण हा सर्वात उच्च वर्णाचा म्हणून त्याला कोणीही गुलाम करू शकत नाही, परंतु तो इतर कोणत्याही वर्णीयाला गुलाम करू शकतो। शूद्र हा सर्वात नीच वर्णाचा, कारण शूद्राशिवाय तो कोणालाही गुलाम करू शकत नाही। क्षत्रिय आणि वैश्याचा क्रमही याप्रमाणे एकाखाली एक असे लागतात। क्षत्रिय हा ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ वर्णाचा व तो ब्राह्मणाचा गुलाम होऊ शकतो, परंतु तो वैश्यापेक्षा व शूद्रापेक्षा श्रेष्ठ व तो या दोघांनाही गुलाम बनवू शकतो। वैश्यांना आणि शूद्रांना क्षत्रियास गुलाम म्हणून ठेवण्याचा हक्क नाही। वैश्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय गुलाम करू शकतात, परंतु तो ब्राह्मण वा क्षत्रियाला गुलाम करू शकत नाही। परंतु निदान आपण शूद्राच्या तरी वरचे आहोत असा अभिमान धरता येतो, परंतु शूद्र हा वैश्याचा गुलाम होऊ शकतो पण वैश्याला गुलाम करू शकत नाही। या प्रकारचे उच्च नीचतेचे तत्वज्ञान ब्राह्मणशाहीने लोकांच्या हाडामासात भिनविलेले आहे। याच्या इतके समाजात पक्षघात करणारे व असमानता निर्माण करणारे दुसरे काही असू शकणार नाही। या उच्च नीचतेचे परिणाम स्पष्टपणे दिसत नसले तरी त्यामुळेच हिंदू समाज पंगू बनला आहे, यात संशय नाही। समाज व्यवस्थेचे अभ्यासक समानता आणि असमानता यातील फरकाचाच विचार करतात, परंतु याशिवाय क्रमशः असमानतेचे अंगभूत तिच्या विनाशाची बीजे असतात, फार काळ टिकत नाही। साध्या शुद्ध असमानतेत दोन गोष्टी होतात, एक त्यामुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होतो व त्यातून क्रांतीची बीजे पेरली जातात। दोन, शिवाय असमानतेचे जे बळी असतात ते समान शत्रूविरुद्ध समान गारहाण्यासाठी लढण्यास एकत्र येतात, परंतु उतरत्या क्रमाच्या असमानतेत या दोन्ही गोष्टी शक्य नसतात। क्रमशः असमानतेमुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होत नाही व त्यामुळे त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी की क्रमशः असमानतेत जाती व्यवस्थेचे फायदे आणि तोटे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्यामुळे सर्व वर्णांनी आपल्या शत्रूविरुद्ध एक होण्याचा प्रश्नच येत नाही। ही विषमता आणखी पक्की करण्यासाठी आपल्या कनिष्ठ वर्णातील कोणत्याही स्त्रीशी विवाह करण्याचा हक्क आहे, ही स्पष्ट असमानता होय। परंतु क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर एकत्र येत नाही याची कारणे दोन आहेत। एक तर त्याला माहीत आहे की ब्राह्मणाला ज्याप्रमाणे तिन्ही वर्णातील स्त्रियावर विवाह करण्याचा हक्क आहे, त्याची तक्रार त्याच्या खालच्या दोन वर्णाइतकी तीव्र नाही। शिवाय तो जर सर्वांबरोबर क्रांतीत सामील झाला तर त्याच्या खाली आहेत तेही त्याच्याबरोबर येतील, तेही क्षत्रियाच्या स्त्रीबरोबर विवाहाचा हक्क मागतील। कोणतेही असमानतेचे क्षेत्र घेतले तरी त्याविरुद्ध याच मानसिकतेमुळे सर्व एकत्र येणे अशक्य बनते।